तर आपण पाहतो या सगळ्या नाव ज्या आहेत त्या आता बाप्पाला निरोप देण्यासाठी निघालेले आहेत आणि लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी आता आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे। हा भक्तीचा महासागर सध्या आपण गिरगाव चौपाटीवरचा पाहतोय। अगदी कालपासून न थकता कोणत्याही या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर अजिबातच थकवा दिसत नाहीये। तोच उत्साह त्यांचा काल सुद्धा होता, तोच आनंद आज सुद्धा या सगळ्या गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर आहे। मात्र काहीच भावपूर्ण वातावरण सुद्धा आहे, कारण बाप्पा एवढे 10 दिवस त्यांच्यासोबत होते, त्यांची मनोभावे सेवा सगळ्या गणेश भक्तांनी केली आणि आता त्याच बाप्पाला त्यांना निरोप द्यायचा आहे। त्यामुळे अतिशय जड अंतकरणानं बाप्पाला निरोप मुंबईमध्ये गणेशोत्सव म्हणजे एक पर्वणीच असते। अनेक जण तर मुंबईमधला गणेशोत्सव बघण्यासाठी अगदी लांबून लांबून येतात। फक्त महाराष्ट्रभरातूनच नाही तर देशभरातून भाविक मुंबईमध्ये बाप्पा बघण्यासाठी येतात। वेगवेगळ्या आरास या ठिकाणी साकारलेले असतात। यंदा तर अगदी सामाजिक देखावे सुद्धा अगदी आकर्षक ठरलेले आहेत। समाज सुधारणेचा संदेश देणारे अनेक देखावे यंदा साकारण्यात आलेले होते, ज्यातनं सामाजिक सलोखा, सामाजिक ज्या काही घटना आता घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर ज्वलंत असे देखावे साकारण्यात आलेले होते आणि ते पाहण्यासाठी सगळे मुंबईकर असतील, सगळे महाराष्ट्रभरातून नागरिक असतील, देशभरातून नागरिक असतील, ते इथे दाखल होत असतात आणि बाप्पाचं मनोभावे दर्शन घेत असतात। त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या इच्छासुद्धा बाप्पा अगदीच पूर्ण करत असतो, अशी ख्याती सगळे पसरलेली आहे। आणि सध्या बाप्पाचं हे विसर्जन आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। बाप्पा आता निघालेले आहेत आपल्या परतीच्या प्रवासासाठी। सगळे गणेश भक्त त्यांच्यासोबत आहेत, जे अहोरात्र बाप्पाच्या सेवेसाठी सज्ज होते। 10 दिवस त्यांनी बाप्पाच्या मनोभावे सेवा केली आणि आता या 11व्या दिवशी बाप्पाला निरोप दिला। कालपासून खरं तर मिरवणुकीमध्ये ते सहभागी झालेले होते। मिरवणुकीमध्ये नाचत गात डीजेच्या ढोल ताशाच्या तालावर तल्लीन होत त्यांनी बाप्पाला या ठिकाणी निरोप देण्यासाठी ताणलेलं आहे आणि बाप्पासुद्धा सज्ज झालेले आहेत। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सध्याचं वातावरण आहे या सगळ्या गिरगाव चौपाटीवरचं? लालबागचा राजा काहीच वेळामध्ये आता राजा आहे तो आता विसर्जनासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। खरं तर अनेक गणेश भक्तांच्या तिथे गर्दी सुद्धा पाहायला मिळत आहे। खरं तर अनेक बोटी ज्या आहेत त्या देखील लालबागच्या राजाच्या मंडळाच्या सोबत पाण्याच्या आतपर्यंत गेल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक बोटींवरती आपल्याला तिरंगी झेंडे सुद्धा लागल्याचं पाहायला मिळत आहे। मागच्या 10 दिवसामध्ये बाप्पाची मनोभावे पूजा केली, आरती केली आणि आता बाप्पाला खरं तर निरोप देण्याची वेळ आलेली आहे। मागच्या जवळपास 24 तासांपासून बाप्पाची ही मिरवणूक जी आहे ती मुंबई, दक्षिण मुंबईच्या खास करून विविध भागातून खरं तर आलेली आहे आणि प्रत्येकाने बाप्पाचं जे रूप आहे ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता अगदी शेवटच्या क्षणी बाप्पाला निरोप देण्याची ही वेळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघतो की समुद्राच्या अगदी आतपर्यंत लालबागच्या राजाचं खरं तर विसर्जन केलं जातं। मंडळाच्या अवतीभोवती पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त असतो, पालिकेचे कर्मचारी असतात आणि कुठेही विघ्न येऊ नये, शेवटच्या क्षणापर्यंत कुठेही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी म्हणून मुंबई पोलीस असतील आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील हे सगळे काळजी घेत असतात आणि तीच आपल्याला या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा दाखल झाल्यानंतर तिथून पुढे समुद्राच्या आतमध्ये नेईपर्यंत खरं तर सगळी जी व्यवस्था आहे ती चोखपणे त्याचं संपूर्ण तपासणी केली जाते, संपूर्ण निरीक्षण केलं जातं। कोणत्याही ठिकाणी काही घडू नये यासाठी प्रत्येक वेळी काळजी घेतली जात असते आणि आता आपण बघतो की सगळ्यांच्या साक्षीने खरं तर शेवटच्या क्षणी बाप्पाच्या समोर अनेक जण आपली स्वतःची इच्छा देखील व्यक्त करत असतात। आणि सगळ्या माहितीसाठी एकूणच आपण पाहतोय अगदी समुद्राच्या मध्यापर्यंत बाप्पाचं हे विसर्जन आता केलं जात आहे आणि तोच क्षण सध्या साम टीव्हीवर आपण पाहू शकतो।